Then we start the next point of this chapter, degree of dissociation. The degree of dissociation is represented as the alpha. A simple definition of degree of dissociation means degree of dissociation is defined as the fraction of total number of moles of electrolytes. The fraction of total number of moles of electrolytes that dissociates into the ions when the equilibrium is completed are called the degree of dissociation. आता डिसोसिएशन होणे म्हणजे डिसोसिएशन किंवा फ्रॅक्शन म्हणजे आपण थोडक्यात त्याला काय म्हणतो, दोघांच्या मधला बॉन्ड्स काय होणे, ब्रेक होणे, अंडरगोज द डिझोल्युशन्स. म्हणजे सोल्युशन तयार होत असताना आपण त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स केमिस्ट्रीमध्ये आपण बॉन्ड एन्थॅल्पी बघितलेलं. बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे काय, एखादा बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी लागणारी रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी त्याला म्हणतो. मग ती सोल्युशनच्या माध्यमातून त्या सॉल्व्हंटच्या माध्यमातून वगैरे घडून येत असते. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय, आयोनिक इक्विलिब्रियम कुठं घडून येतं, जनरली वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये घडून येतं. मग वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये सगळ्याच स्पेसिसचं आयोनायझेशन होतं का, नाही. तर किती प्रमाणात आयोनायझेशन घडून आलं त्यालाच काय म्हणायचं, डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग डेफिनेशन काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन मीन्स द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डिफाइन्ड ॲज द फ्रॅक्शन of a total number of moles of the electrolytes. The fraction of total number of moles of electrolytes that dissociates into the ions when the equilibrium process is completed are called the degree of dissociation. म्हणजे एखादा स्पेसिस, एखादा कंपाऊंड आपण जर ॲक्वियस सोल्युशन मध्ये जर डिझॉल्व केला तर त्याचं किती प्रमाणात डिसोसिएशन झाल्यानंतर किती प्रमाणात किती नंबर ऑफ मोल्सचं फ्रॅक्शन होऊन त्याचं आयोनायझेशन घडून आलं, त्या एकूण प्रमाणाला काय म्हटलं जातं, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हटलं जातं. अँड अकॉर्डिंग टू द डेफिनेशन द फॉर्म्युला ऑफ द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ electrolytes divided to the 100. Divided to the 100. 100 हे काय, एकूण प्रमाण म्हणजे किती. समजा एखादा कंपाऊंड आपण त्यांना 100%चा आहे तर त्यापैकी किती नंबर ऑफ मोल्स त्या इलेक्ट्रोलाइटचं फ्रॅक्शन होऊन त्याचं आयनायझेशन झालं तर त्याला काय म्हणतो आपण, डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल, सपोज द AB is the weak electrolytes. Consider the 1 mole. Consider the 1 moles dissolved in the aqueous solution in presence of the water undergoes the dissociation to forms or it gives the number of moles of the ions means the N. Small n is the ionized atoms. चला हे आपण कन्सिडर केलं. मीन्स AB is the unionized or the electrolytes undergoes the dissociation to produces the sum of n moles of the ions dissociated are called the degree of dissociation. मग आता हे आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर काय असेल, हे 1 मायनस अल्फा 1 मायनस अल्फा. सुरुवातीचा अनआयोनाइज्ड किती आहे, 1 मोल आहे. या 1 मोल पैकी किती मोलचं आयोनायझेशन झालं त्याला आपण काय कन्सिडर केलं, n, स्मॉल n. इट इज द कन्सिडर द आयोनाइज्ड मॉलिक्युल्स, स्मॉल n स्मॉल n. मग आता त्याला आपण डिटरमाइन कसं करणार, सुरुवातीचा किती मोल आहे, 1. त्याचं आयोनायझेशन झालेलं ज्याला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणतो, डिसोसिएशन झालेलं ते काय कन्सिडर केलं आपण, अल्फा. म्हणजे 1 मायनस अल्फा 1 मायनस अल्फा.
जे काय आन्सर येईल तर ते काय असेल, अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स पण निघेल आणि आयोनायझेशन मॉलिक्यूल पण निघेल, म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि याला जर पर्सेंटेज मध्ये जर काढायचं असेल तर पर्सेंटेज ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन, percentage of degree of dissociation is equal to degree of dissociation into 100. पर्सेंटेज काढत असताना काय करतो आपण, जितकं काय अमाऊंट निघालं इंटू 100, इट इज कॉल्ड द पर्सेंटेज ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता फॉर एक्झाम्पल बघा, द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. हियर वी कन्सिडर द 30 moles of electrolytes is dissociates to give the ions when the equilibrium is attained, divided by the 100. Then how can determine the, or how many the degree of dissociation? Kind answer 0.30. The degree of dissociation is 0.30. हे झालं डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता त्याला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, पर्सेंटेज मध्ये. पर्सेंटेज ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन मीन्स 30, 0.30 into 100 is equal to 30%. अशा पद्धतीने आपण त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा पर्सेंटेज आपण काढू शकतो. समजलं डिग्री ऑफ डिसोसिएशन. And then next point of these chapters, acids and the bases. आता सांगा what is mean the acids. General definition सांगा acid ची. Acids बस काय, ऍसिड्स म्हणजे आम्ल. Acids and the bases. Generally, we know the number of familiar substances in our lives are the acids or the bases. For example, citric acid, which is present in the lemon. Tartaric acid, which is present in the tamarind, ज्याला आपण चिंच म्हणतो. Lactic acid, which is present in the milk. Ammonium hydroxide, which is present in the urine, it is called the base. Ammonia, which is present in the bulk in eggs. Eggs मधला जो पिवळा बल्क असतो त्याच्यामध्ये काय असतं, अमोनिया असतो. Ammonia it is the base. Sulfuric acid, which is present in the onion. Onion मध्ये सल्फ्युरिक ऍसिड असतं, म्हणून त्याला आपण जर कट केलं तर आपल्या डोळ्यावरती अश्रू येतात. ते कशामुळं, बिकॉज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द सल्फ्युरिक ऍसिड. All these the familiar compounds we can be easily determine the acids or the base by the testing process. हे आपण कशाद्वारे ठरवतो, त्याच्या टेस्टद्वारे आपण सांगू शकतो ते ऍसिड आहे का बेस आहे. बट इन आवर केमिस्ट्री द नंबर ऑफ केमिकल कंपाउंड्स आर द ऍसिड्स ऑर द बेसेस. बट these chemicals compounds we can't determine the by testing process due to the dangerous for our health. So then the problem is the creatives who can identify which of the substance or which of the chemical compounds is the acids or the bases. समजा तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड तुमच्या समोर ठेवलं आणि सांगितलं हे ऍसिड्स आहे का बेस आहे, हे जरा टेस्ट घेऊन सांगा. घेणार का तुम्ही टेस्ट? घेणार का? घेतलं तर काय होईल, म्हणजे ते डेंजरस आहे. म्हणजे असे बरेच असे केमिकल कंपाऊंड आहेत की ते ऍसिड्स आणि बेस, जसं आपण सिट्रिक ऍसिड जे काही मी एक्झाम्पल सांगितलं ते आपण टेस्टच्या द्वारे सांगू शकतो. पण बरेच असे केमिकल कंपाऊंड आहेत की त्याची आपण टेस्ट घेऊ शकत नाही. मग त्याला आयडेंटिफाय कसं करायचं? कारण कुठलाही कंपाऊंड हा 3 टाईपमध्येच असतो. एक तर ऍसिड असेल, एक तरी बेस असेल किंवा
न्यूट्रल असेल. या तिन्हीच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला असणार आहे का? नाही. म्हणजे ज्याचा pH हा बिलो 7 असेल तो ऍसिड असेल, अबोव 7 असेल बेस असेल आणि 7 असेल तर तो न्यूट्रल असेल. मग हे विदाउट टेस्ट शिवाय कसं ओळखायचं? How can identify the acids and the bases or the neutral of these compounds? And this problem is solved by some scientists. First concept is the first Arrhenius theory. The Arrhenius scientist was explained the what is mean the acids and what is mean the base. According to the Arrhenius theory, acids means those substance contain the H plus ions. Sorry, those substance contains the hydrogen atom. आपण H plus नंतर बोलू. Those substance contains the hydrogen atom in a compound which gives rise to H plus ion in aqueous solution. In aqueous solutions are called the acid. Are called the acid. Arrhenius ना acid कशाला म्हणायचं? Those substance contain the hydrogen atom in the compound. ज्या substance मध्ये hydrogen atom असेल and which gives rise to the H plus ion in the aqueous solution. ज्या सबस्टन्स मध्ये हायड्रोजन ॲटम आहे आणि तो सबस्टन्स वॉटर मध्ये H प्लस आयन देतो, दर्शवतो, त्याला काय म्हणायचं? ऍसिड्स असं म्हणायचं. किंवा ऍसिड इज डिफाइन्ड ॲज अ स्पेसिस विच कॅन एक्झिस्ट द H प्लस आयन इन द ॲक्वियस सोल्युशन. जो ॲक्वियस सोल्युशन मध्ये, जो वॉटर मध्ये, जो स्पेसिस, जो केमिकल कंपाऊंड H प्लस आयन दर्शवतो तर त्याला काय म्हणायचं? ऍसिड्स असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल HCl. HCl presence in the water, it gives the H plus ion and the Cl minus. म्हणजे हा H plus ion दाखवला, मग याला काय म्हणणार तुम्ही? अकॉर्डिंग टू Arrhenius theory नुसार it is called the acid. Another example, acetic acid CH3COOH. It is the weak acid to form H plus ions plus acetic ion. दोन्ही एक्झाम्पल मध्ये काय H प्लस आयन दाखवला. म्हणजे जो केमिकल कंपाऊंड ॲक्वियस सोल्युशन मध्ये H प्लस आयन दाखवतो त्याला काय म्हणायचं? ऍसिड्स असं म्हणायचं. कोण सांगतो? Arrhenius theory सांगतो. आता त्याच्यानंतर बेस. What is the base? Base is defined as, according to the Arrhenius scientist, those species, those substance contains the OH. Contains the OH. ज्या कंपाउंड मध्ये OH असेल and which gives rise to the hydroxyl ion in aqueous solutions are called the base. जो सबस्टन्स, जो ज्या केमिकल कंपाउंड मध्ये OH चं प्रमाण आहे, OH आहे आणि तो and it gives rise to the hydroxy ions किंवा OH negative ions exist in the aqueous solutions are called the base. जसं aqueous solution मध्ये जो H प्लस आयन दाखवतो त्याला ऍसिड म्हणायचं आणि aqueous solution मध्ये जो कंपाऊंड हा OH मायनस आयन देतो किंवा दर्शवतो तर त्याला काय म्हणायचं? बेस असं म्हणायचं. किंवा दुसरी डेफिनेशन, a species having a tendency to exist the hydroxyl ions in the aqueous solutions are called the base. A species having a tendency to the H plus ion in the aqueous solutions are called the acid. ज्या केमिकल कंपाउंड कडे कसली टेंडन्सी आहे?
H प्लस आयन ॲक्वियस सोल्युशन मध्ये H प्लस आयन देण्याची टेंडन्सी आहे त्याला ऍसिड म्हणायचं. ज्या स्पेसिस मध्ये OH मायनस आयन देण्याची टेंडन्सी आहे ॲक्वियस सोल्युशन मध्ये त्याला काय म्हणायचं, बेस. समजलं मग ऍसिड आणि बेस म्हणजे काय. आता त्यानंतर लिमिटेशन